उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना मोठा धक्का, जात प्रमाणपत्र अवैध। कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचे अनुसूचित जाती एससी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे। या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सागर निंबा आहेर यांनी दाखल केलेल्या हरकतीनंतर समितीने कागदपत्रांची छाननी व चौकशी करून हा निर्णय दिला। यानंतर नगरसेवक पदाबाबत पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी दिली। या निर्णयामुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचं पद रद्द झाल्याची चर्चा आहे। काय याच्यामध्ये तथ्य आहे, काय निर्णय झालेला आहे जात पडताळणी समितीचा? कोपरगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांनी एससी प्रवर्गामधून निवडणूक लढवून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते। सदर प्रकरणासंदर्भात त्यांना 6 महिन्याच्या आत जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत सांगितलेले होते। त्या अन्वये त्यांचे प्रकरण जात पडताळणी समितीसमोर प्रलंबित होते। त्या जात पडताळणी समितीसमोर आमच्या मार्फतीने सागर निंबा आहेर यांनी ते प्रमाणपत्र अवैध आहे यासाठी हरकत घेतली होती। हरकतीच्या मुद्द्यामध्ये जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचे वडील, त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेली खिस्ती नोंद, त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये असलेली खिस्ती नोंद ह्या बाबी आम्ही प्रकर्षाने उपस्थित केलेल्या होत्या। त्यामध्ये माननीय जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्यासमोर ह्या सर्व कागदपत्रांची छाननी होऊन 2दा दक्षता पथकाच्या मार्फत त्यामध्ये चौकशी झालेली होती। त्यामध्ये जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांच्या मार्फतीने काही लोकांचे जबाब आणि पुरावे सादर करण्यात आलेले होते, परंतु जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर प्रामुख्याने आमचा असलेला कागदोपत्री भक्कम पुरावा, जसे की जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांच्या वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरच्या ख्रिस्ती धर्माच्या नोंदी, सेवा पुस्तिकेतील नोंदी हा भक्कम पुरावा, तसेच इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲक्ट अन्वये दिलेला पुरावा ग्राह्य धरून आज रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचे त्यांना दिलेले जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरवलेले आहे। पुढची प्रक्रिया कशी असेल नगरसेवक पद किंवा उपनगराध्यक्ष पदाच्या बाबतीत? आता यामध्ये जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील प्रस्ताव सादर करून त्यांच्या नगरसेवक पदाबाबत योग्य ती घोषणा आणि डिक्लेरेशन त्याकरिता प्रस्ताव आम्ही दाखल लवकरच करणार आहोत।